हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की हा जो ग्रेनरचा माईक आहे हा आपण अँड्रॉइड मोबाईलशी कसा कनेक्ट करू शकतो. ॲक्च्युली अँड्रॉइड मोबाईलमध्ये जो नॉर्मल कॅमेरा ॲप आहे त्यामध्ये हा कनेक्ट होत नाही. तर मी स्टेप बाय स्टेप गाईड केलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ आवर्जून पहा आणि व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर पहिल्यांदा तुम्हाला जे सी टाईप कनेक्टर आहे बॉक्समध्ये ते तुम्हाला तुमच्या मोबाईलशी कनेक्ट करायचं आहे. तर आपण कनेक्ट करूया. कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन OTG सर्च करायचं आहे. मी दाखवतो तुम्हाला. OTG सर्च केल्यानंतर एक पॉपअप येईल, त्यावर क्लिक करून आपल्याला सेटिंगमध्ये OTG कनेक्शन्स म्हणून ऑप्शन आहे तो इनेबल करायचा आहे. तर त्यानंतर तुम्हाला त्या कनेक्टरचे 2 लाईट ब्लिंक होताना दिसतील, म्हणजे ते रेडी टू पेअर आहे. तर त्यानंतर तुम्हाला जो मायक्रोफोन आहे तो घ्यायचा आहे. त्याच्या मागील साईडला बटन आहे, ते प्रेस करून धरायचं आहे. प्रेस करून धरल्यानंतर तो माईक टर्न ऑन होईल आणि मग हे तुम्हाला याच्यामध्ये काही करायचं नाही, हे ऑटो कनेक्ट होऊन जाईल. तुम्हाला तो लाईट ब्लिंक होताना दिसेल, तो बंद होईल त्यावेळेला हे कनेक्ट होईल. तुम्ही बघू शकता आता बंद झाला, म्हणजे कनेक्ट झालंय. तर हे मायक्रोफोन आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या नॉर्मल कॅमेरा ॲपमध्ये वर्क करत नाही. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन ओपन कॅमेरा हा ॲप डाउनलोड करावा लागेल. तर मी तुम्हाला दाखवतो इथं सर्च करून ओपन कॅमेरा. तर मी हा ॲप ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, त्यामुळे मला ओपन ऑप्शन येतोय. तर तुम्हाला हा ॲप ओपन करून त्यामध्ये सेटिंग्समध्ये जाऊन त्यामध्ये तुम्हाला पाहू शकतो की व्हिडिओ सेटिंग्स, त्यामध्ये ऑडिओ सोर्स म्हणून ऑप्शन आहे. त्या सोर्स ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे काही ऑप्शन येतील, त्यामध्ये तुम्हाला एक्सटर्नल माईक हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही मायक्रोफोन यूज करायला रेडी आहात.